नमस्कार, मी विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी केलेले आहे हिरवे मूग आणि ज्वारीचा डोसा. अत्यंत प्रोटीनयुक्त आणि भरपूर प्रमाणात फायबर आणि कमी कॅलरीज असणारा हा डोसा वेट लॉससाठी सुद्धा अतिउत्तम आहे. हा डोसा खाऊन अशा प्रकारे तुम्ही महिन्यातून 2 किलो एवढं वजन आरामात कमी करू शकता. तर यासाठी इथे मी हिरवे मूग घेतलेले आहे. ज्या वाटीने हिरवे मूग घेतले त्याच वाटीने 1 वाटी ज्वारी घेतली. ज्वारी आणि मूग छान स्वच्छ असे धुवून घ्यायचे भरपूर 2-3 पाण्याने आणि भिजत घालून रात्रभरासाठी हे मी ठेवून दिलेलं आहे. रात्रभर भिजू घालायचे कारण ज्वारी भिजायला फार वेळ लागतं. पाहू शकता सकाळी हे छान भिजलेले आहे. याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि परत हे 2-3दा छान धुवून घ्यायचं कारण हे जास्त वेळासाठी आपण भिजवलं होतं म्हणून. आणि मिक्सरच्या पॉटमध्ये हे टाकून याची पेस्ट तयार करून घ्यायची. जसं डोशाचं वाटण असतं, आपण जसं डाळ तांदळाचा डोसा करतो त्याच प्रमाणात संपूर्ण हे मूग आणि ज्वारी मी वाटून घेतलेली आहे. खूप छान कुरकुरीत आणि खमंग हा डोसा लागतो. सगळ्यांसाठी लहान मुलांपासून तर वयोवृद्धापर्यंत हा डोसा खूप पौष्टिक आहे. तुम्ही मुलांच्या डब्यात पण देऊ शकता. तर थोड्या वेळ हे वाटण करून घेतलं आणि 1-2 तासासाठी मी झाकून ठेवलं. मीठ टाकलं त्यात चवीप्रमाणे आणि 2 तास हे झाकून ठेवून देऊया. तोपर्यंत भाजी करून घेते आलूची. एका कढईमध्ये तेल घेतलं. तेल छान कडकडीत गरम झालं की जिरं, मोहरी आणि हरभऱ्याची डाळ, कढीपत्ता घातला. हरभऱ्याची डाळ थोडी परतायची म्हणजे छान अशी कुरकुरीत लागते. हिरवी मिरची घातली चिरलेली 2 ते 4 आपल्या चवीप्रमाणे. कांदा घातला. कांदा आणि मिरची थोडी परतून घ्यायची. त्यामध्ये 1 चमच हळद, 1 चमच धनिया पावडर, 1 चमच आलं लसूणची पेस्ट. आलं लसूणची पेस्ट आणि सगळे मसाले छान परतून घ्यायचे. चवीप्रमाणे मीठ. उकडून मॅश केलेला बटाटा घातला आणि ही आपली डोश्याची भाजी अशी करून घ्यायची. भाजी ही झालेली आहे, पाहू शकता छान. हा डोसा तुम्ही चटणीसोबत देखील खाऊ शकता, तुमच्या आवडीप्रमाणे भाजी किंवा चटणी. आता चटणी करूया. चटणीकरिता मी एका पॅनमध्ये तेल घेतलं. 1 मूठ शेंगदाणे, 1 मूठ सुक्कं खोबरं आणि 1 मूठच चण्याची डाळ घेतली. छान खमंग शेंगदाणे आणि चण्याची डाळ परतून घ्यायची. परतून झाल्यानंतर 1च मूठ उडीद डाळ घेतली. तीसुद्धा छान परतून घ्यायची. 4 ते 5 हिरवी मिरचीचे तुकडे. हिरवी मिरची आपल्या चवीप्रमाणे घाला, हे मी नेहमी सांगते, जसं तुम्हाला तिखट हवं आहे. थोडीशी चिंच घेतली. खूप छान अशी ही चटणी लागते आणि ही चटणीसुद्धा फार प्रोटीनयुक्त आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर पुदिना घाला, नाही घातला तरी चालेल. मला पुदिन्याचा फ्लेवर फार आवडतो म्हणून मी घातलेला आहे. हे ऑप्शनल आहे. सर्व जिन्नस छान असे परतून घ्यायचे. लसूण 1 गाठा लसूणचा इथे मी घातलेला आहे. 1 चमच जिरे आणि चवीप्रमाणे मीठ घालून मिक्सरमधून याची चटणी तयार करून घ्यायची. आता चटणीला तडका देऊया. एका पॅनमध्ये तेल गरम केलं. जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि लाल मिरचीची फोडणी करून घ्यायची आणि ही बारीक झालेली चटणी पॅनमध्ये कढईमध्ये टाकून चटणी ही तयार करून घ्यायची. याच्यात आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचं. चटणीसुद्धा तयार झालेली आहे आणि छान 2 तास हे मिश्रण आपलं छान मुरलेलं आहे. 1-1.5 तास 2 तास मुरू दिलं तरी चालेल. याला काही आंबवायची गरज नाही, फॉर्मॅट होऊ द्यायची. आता छान तवा गॅसवर ठेवला आणि छान गरम झाला कडकडीत तवा की त्याला तेल लावून घेतलं आणि चमच्याच्या साहाय्याने जेवढा पातळ हवा असेल तेवढा पातळ डोसा पसरवून घ्यायचा. मिश्रण थोडं पातळ केलं तरी चालेल, डोसा थोडा पातळ होतो. सहज डोसा पसरवला जातो आणि जाळीदार डोसा होतो आणि एकदम कुरकुरीत होतो. थोडं तेल ब्रशच्या साहाय्याने ते पण आवश्यक वाटेल तरच लावा तुम्ही. जर तुम्हाला नको असेल तेल जास्त तर नाही लावलं तरी चालेल. कारण की हा डोसा ज्वारीचा आहे आणि मुगाचा आहे म्हणून थोडा पलटवून थोडा भाजून घ्यायचा. म्हणजे अशी काही आवश्यकता नाही, पण थोडं असं परतवून दुसऱ्या साईडने पण छान थोडा कुरकुरीत होईपर्यंतच शेकून घेतला तर फार छान लागतो. डोसा हा तयार झालेली आहे. आलूची भाजी, बटाट्याची, डोश्याची. हा डोसा न भाजी करता चटणीसोबतही फार छान लागतो. पाहू शकता किती छान असा ज्वारी आणि मुगाचा डोसा तयार झालेला आहे. आता दुसरा डोसा पण अशाच प्रकारे मी करून घेते. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली का नक्की मला कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा.
आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्याकरिता माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. मस्तपैकी चटणी, आलूची भाजी आणि डोसा खूप छान असा हा बेत आहे. याच मिश्रणाची इडली आणि अप्पे पण तुम्ही करू शकता. मस्तपैकी कुरकुरीत असा हा डोसा होतो. सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे आणि अत्यंत पौष्टिक हा डोसा आहे. तुम्हीही नक्की करा आणि खाऊन पहा आणि कसा झाला मला सांगा. इतका छान असा कुरकुरीत क्रिस्पी हा डोसा होतो. खूप वेळ छान बारीक मंद आचेवर जर भाजला तर खूप कडक होतो. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय बाय.